हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण डेली लाईफवरील रॅशनल नंबरचा उपयोग कसा करावा हे बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण रॅशनल नंबरवरील एडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कशी करावी हे पाहिले. आता त्या ऑपरेशनचा उपयोग करून दैनंदिन जीवनातील डेली लाईफमधील रॅशनल नंबरचा उपयोग करून एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करावे हे बघणार आहोत. तर चला पाहूयात डेली युजेस ऑफ रॅशनल नंबर. विद्यार्थी मित्रांनो, वर्ड प्रॉब्लेममध्ये काही ट्रिक्स लक्षात ठेवा. जर एक्झाम्पलमध्ये अधिक मीन्स मोर दॅन, जास्त किंवा एकूण असे वर्ड असतील तर ते आपल्याला एक्झाम्पल एडिशनचे आहे हे इंडिकेट्स करते. जर एक्झाम्पलमध्ये लेस दॅन, कमी असे वर्ड असतील तर ते एक्झाम्पल वजाबाकीचे म्हणजे सबट्रॅक्शनचे आहे. किंवा अनेक वेळा पट, दुप्पट, चौपट असे वर्ड असतील तर ते एक्झाम्पल मल्टिप्लिकेशन या ऑपरेशनवर डिपेंड आहे. आणि जर एक्झाम्पलमध्ये समान वाटणी, भाग असे वर्ड असतील तर ते एक्झाम्पल भागाकार म्हणजे डिव्हिजन यावर अवलंबून आहे असे समजावे. तर पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पल, एका विद्यार्थ्याने सकाळी 3/2 तास आणि संध्याकाळी 1/4 तास अभ्यास केला तर त्याने एकूण किती तास अभ्यास केला? जर विद्यार्थ्याने सकाळी 3/2 आणि संध्याकाळी 1/4 अभ्यास केला आहे तर त्याने एकूण किती तास अभ्यास केला असा प्रश्न आहे. जर आपण ऑब्झर्व केले तर एकूण काढायचे आहे, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी मिळून एकूण किती अभ्यास केला, म्हणजे याचा अर्थ हे एक्झाम्पल एडिशन या ऑपरेशनवर डिपेंड असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्याने केलेला एकूण अभ्यास, विद्यार्थ्याने एकूण केलेला अभ्यास काढण्यासाठी आपणास सकाळी आणि संध्याकाळी केलेल्या तासांची बेरीज करावी लागेल. म्हणून सकाळी 3/2 आणि संध्याकाळी 1/4 तास त्याने अभ्यास केला आहे. रॅशनल नंबरमध्ये एडिशन करताना डिनोमिनेटर सेम पाहिजेत. त्यासाठी आपण त्यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा लसावीने करत असतो. नंबर छोटे आहे म्हणून आपण त्याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 3 × 4 3 चौक 12 अधिक 2 1 2 छेदस्थानी डिनोमिनेटरचे मल्टिप्लिकेशन 2 × 4 8, 12 अधिक 2 14/8. हा रॅशनल नंबर, त्याला सिम्प्लिफाय करूयात. 2 ने डिव्हिजन होते, 2 चौक 8 आणि 2 साते 14. 7/4 7/4 याला परत आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये जर मांडले तर 4 1 4 उरले 3 म्हणून 3/7/4 म्हणजे त्या विद्यार्थ्याने 1.3/4 म्हणजेच 1/3/4 ओव्हर तास एवढा अभ्यास केला. म्हणजेच 1 तास आणि 3/4 म्हणजेच 45 मिनिट्स त्या विद्यार्थ्याने एकूण 1 तास 45 मिनिटे एवढा अभ्यास केला. अशा प्रकारे आपल्याला एडिशन वापरून त्या विद्यार्थ्याने एकूण किती तास अभ्यास केला हे काढता आले. आता पाहूयात मित्रांनो एक्झाम्पल नंबर 2. एका टाकीत 9/10 लिटर पाणी होते, त्यापैकी 3/5 लिटर पाणी वापरले तर किती पाणी शिल्लक राहिले? जर उदाहरणाचे ऑब्झर्वेशन केले तर पाणी 9/10 पैकी 3/5 पाणी वापरले गेले म्हणजेच कमी झाले. आणि जर कमी पाणी झाले याचा अर्थ हे एक्झाम्पल सबट्रॅक्शन या ऑपरेशनवर डिपेंड आहे. म्हणून मागच्या प्रमाणेच टाकीत शिल्लक राहिलेले पाणी काढण्यासाठी आपणास सुरुवातीला टाकीत 9/10 लिटर पाणी होते, त्या पाण्यातून किती पाणी वापरले गेले? 3/5 म्हणून 3/5 सबट्रॅक्शन केले.
विद्यार्थी मित्रांनो, सबट्रॅक्शन रॅशनल नंबरच्या ऑपरेशनमध्ये असेल तर डिनोमिनेटर सेम पाहिजे. डिनोमिनेटर सेम नसतील तर आपण त्यांचे डिनोमिनेटर सेम करूयात. येथे 5 आणि 10 यांचा लसावी 10 येतो, म्हणून मी सेकंड नंबर 3/5 डिनोमिनेटर सेम करण्यासाठी 2 ने मल्टिपल केले. त्यामुळे 9/10 वजा 2 गुणिले 3 6 छेदस्थानी 5 दुने 10. डिनोमिनेटर सेम झाला. डिनोमिनेटर सेम झाला असता अंशांमधील ऑपरेशन सबट्रॅक्शन करूयात आणि म्हणून 9तून 6 गेले 3/10 एवढे पाणी त्या टाकीत शिल्लक राहील. अशा प्रकारे टाकीत शिल्लक किती पाणी राहिले हे सबट्रॅक्शन ऑपरेशनवरून आपल्याला कळले. आता पुढचे एक्झाम्पल आहे मित्रांनो, एका रिबनची लांबी 3/4 मीटर आहे, तर अशा 6 रिबनची एकूण लांबी किती? एक रिबन 3/4 मीटरची, तर अशा 6 म्हणजे 6 पटीने आपल्याला लांबी काढायची आहे. मग येथे पट शब्द आलेला नाही, मात्र 6ची लांबी काढायची आहे म्हणून तो शब्द आपल्याला पट दर्शवत आहे, अनेक भाग दर्शवत आहे, म्हणून हे ऑपरेशन मल्टिप्लिकेशन वर डिपेंड असेल. म्हणून रिबनची एकूण लांबी, रिबनची किती रिबन आहेत? 6, म्हणून 6 रिबनची एकूण लांबी काढण्यासाठी एकूण लांबी बरोबर एका रिबनची लांबी 3/4 आहे, म्हणून त्या एका रिबनच्या लांबीला एकूण 6 अशा रिबन आहेत, म्हणून 6 ने मल्टिपल करून टाकले. रॅशनल नंबर मध्ये मल्टिप्लिकेशन करताना प्रोडक्ट ऑफ न्यूमरेटर अपॉन प्रोडक्ट ऑफ डिनोमिनेटर हे ऑपरेशन आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि नंतर सिम्प्लिफिकेशन करायचे असते. येथे सिम्प्लिफिकेशन होत आहे 4 आणि 6 या दोघींना 2 ने भाग जातोय, म्हणून 2 दुने 4 2 त्रिक 6. पुढे 3 गुणिले 3 9 छेदस्थानी 2 तसाच. जर आपण 9/2 मिक्स फ्रॅक्शन मध्ये मांडले तर काय येईल? 2 चोक 8, 9तून 8 गेलेत, उरला 1, म्हणून 1/2 तसाच. म्हणजेच त्या अशा 6 रिबनची एकूण लांबी 4.1/2 मीन्स 4.5 आणि युनिट आहे त्याचे मीटर, म्हणून 4.1/2 मीटर एवढी त्याची एकूण 6 रिबनची लांबी असेल. अशा प्रकारे पट दर्शक एक्झाम्पल असेल तर रॅशनल नंबरच्या रूलचा वापर करून आपण त्या रिबनची लांबी काढली. आता पुढचे एक्झाम्पल पाहूयात मित्रांनो. 3/4 किलोग्रॅम चॉकलेट समान प्रमाणात 3 मुलांना दिले, तर प्रत्येकाला किती किलोग्रॅम चॉकलेट मिळतील? 3/4 किलोग्रॅम चॉकलेट 3 मुलांना वाटायचे आहेत, तर प्रत्येक विद्यार्थ्यास प्रत्येक मुलास किती चॉकलेट मिळतील? एक्झाम्पलचे ऑब्झर्वेशन केले तर येथे शब्द येतोय समान प्रमाणात. आता समान प्रमाणात वाटणी झाली म्हणजे हे एक्झाम्पल डिपेंड आहे डिव्हिजन या ऑपरेशनवर. तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती किलोग्रॅम चॉकलेट मिळतील ते काढूयात. प्रत्येक विद्यार्थ्यास किंवा मुलास मिळणारे चॉकलेट काढण्यासाठी आपणास एकूण चॉकलेट जे आहेत त्या एकूण चॉकलेटला किती मुलांना वाटायचे आहेत त्याच्याने डिवाइड करावे लागेल. म्हणून 3/4 भागिले किती विद्यार्थ्यांना वाटायचे आहेत? 3 विद्यार्थ्यांना, म्हणून भागिले 3 केले. पुढे भागाकार असल्यास रॅशनल नंबरमध्ये फर्स्ट नंबर तसाच राहतो, भागाकाराचे रूपांतर मल्टिप्लिकेशन मध्ये होते आणि नंतरचा नंबर रेसिप्रोकल होतो, म्हणजेच व्यस्त होतो. 3/1 याचा रेसिप्रोकल 1/3. आता ऑपरेशन डिव्हिजनचे मल्टिप्लिकेशन मध्ये झाले, मल्टिप्लिकेशनचा रूल वापरूयात. 3 ने सिम्प्लिफाय झाले आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारा चॉकलेट 1
1/4 म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला ज्या चॉकलेट मिळतील त्या 1/4 किलोग्रॅम असतील. अशा विविध एक्झाम्पलद्वारे रॅशनल नंबरचा उपयोग आपल्या डेली लाईफमध्ये कसा होतो हे आपण पाहिले, सर्वांना समजले असेल. असे खूप काही डेली लाईफमधील एक्झाम्पल आपण रॅशनल नंबरचा उपयोग करून सोडू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका.